नमस्कार. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी 21 टिप्स आज आपण पाहूया. 1. जर तुमचे वजन वाढतच नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा मिल्कशेक प्या, वजन वाढू लागेल. 2. मधुमेही रुग्णांसाठी कच्ची गोबी खाणे खूप फायदेशीर आहे. 3. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर जेवण केल्यानंतर चांगले दात स्वच्छ करा. 4. रोज 1 किंवा 2 वेलचीचे सेवन करा, यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल. 5. शरीरातील हाडे दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्या. 6. गुडघेदुखी कमी होत नसेल तर अक्रोड खावे. 7. दह्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात. 8. लठ्ठ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तुम्ही वेळेवर नाश्ता न करणे. 9. जास्त वेळ झोपू नका. जास्त झोपेने स्मरणशक्ती कमजोर होते. 10. तारुण्यात जेवढा आलूबुखार खाल तितके म्हातारपणात आपल्या शरीरात शक्ती राहील. 11. रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होते. 12. अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ निघून जाईल. 13. रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सीची कमतरता भासणार नाही. 14. स्ट्रॉबेरीचा रस प्यायल्याने रक्त स्वच्छ राहते. 15. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. 16. झोपण्यापूर्वी पिकलेले पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. 17. नियमित खजूर खाल्ल्याने हाडे कधी कमकुवत होत नाहीत. 18. बीटरूटचा रस प्यायल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. 19. रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. 20. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज उघडू लागतात. 21. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. वरील आपल्या चांगल्या आरोग्यासाठी 21 टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ETC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.